छत्रपती संभाजीनगर शहरातील खाम नदी प्रचंड प्रदूषित झाली आहे। गटाराच्या दूषित पाण्यामुळे खाम नदी प्रदूषित झाली आहे। नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात फेस साचलाय। प्रदूषित पाण्यामुळे परिसरातील रहिवाशांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलंय। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे आता आपल्या सोबत आहेत। दत्ता, प्रशासन प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करतंय या संदर्भात? त्यांना प्रदूषण दिसत नाहीये का? नक्कीच हा प्रश्न ही नदी पाहिल्यानंतर आणि नदीवरचा फेस पाहिल्यानंतर हा प्रश्न उपस्थित होतोय। आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर शहरातून वाहणारी ही नदी आहे आणि मी शहरापासून सध्या काही अंतरावरती आलेलो आहे। त्या ठिकाणी हा सगळा फेस या ठिकाणी जमा झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या परिसरामध्ये सगळीकडे अशा स्वरूपाचा फेस साचलेला आहे। जवळपास डोक्या इतक्या उंचीचा हा या नदीमध्ये फेस आहे। हा सगळा फेस जो आहे तो हवेमध्ये सुद्धा उडताना पाहायला मिळतो आणि याची जी दुर्गंधी आहे ते सगळ्या परिसरात पसरलेली आहे। काठावरती या ज्या विहिरी आहेत त्या विहिरीमध्ये सुद्धा हे दूषित पाणी चाललेलं आहे, जे पाणी डोरांना किंवा पिकांसाठी सुद्धा दिलं जातं। त्यामुळे गुरांना सुद्धा दूषित पाणी मिळतंय, त्याचबरोबर पिकं सुद्धा प्रदूषित होत आहेत। अशा स्वरूपाचा मोठा फटका जो आहे तो या खाम नदीला बसलेला आहे। खाम नदीला हा दुष्काळाचा सुद्धा फटका म्हणावा लागेल, कारण वरती हारसूल तलाव आहे, त्यातून सातत्याने पाणी येत राहतं, त्यामुळे प्रदूषणाची पातळी नियंत्रित राहते। मात्र दुष्काळ पडल्यामुळे या नदीला चांगलं पाणी कुठूनही येत नाही, फक्त गटाराचंच पाणी येतंय आणि गटाराच्या पाण्यामुळे ही सगळी नदी प्रदूषित झालेली आहे। सगळीकडे फेसाचं साम्राज्य पसरलंय। बरोबर, धन्यवाद दत्ता या माहितीबद्दल।